गोपाल कृष्ण भगवान की जय. जगन्नाथ महाराज की. जगन्नाथपुरीचं सांगू लागले मी. थोडी काल काही सांगता सांगता अडचण आली का ती पहिल्यापासूनच सांगते आता. कारण जगन्नाथपुरीमध्ये असणारी आपली कोण गेलेली आहे, कर्माबाई म्हणून झालेल्या आहेत. कर्माबाई म्हणून झालेल्या आहेत आता. कारण खूप भक्त झाले तो, कोट्याजी भक्त झाले तो. कोट्याजी बायकाय पण पुष्कळ उद्धारल्या आहे आता. बायका शहाण्याही पुष्कळ आहेत तसं म्हणू नका, आणि बायका आढळीन तर पाहूच नका त्याच्यात. पण असं वागू नये बरं का. कारण आपण आलो नरदेहाचे साधने सच्चितानंद पदवी घेणे. कारण नरदेहाला आलोत ना, आपण लोकांचं चांगलं म्हणून तरी घ्यावं. आपण लोकांचं चांगलं म्हणून घ्यावं. आपण संसार व्यवस्थित करावा. कारण संसार करावा नेटका दिसू देऊनी फाटका. आपल्याला जरी काय असलं तरी आज कीर्तनकार सांगते ते एखाद्या की ते पिदाडे जरी लोक असले तर त्या बायका चांगल्या असतात. काही काही तितक्या करायला येतात, काही काही चांगल्या असतात का, शेकडा 10 तरी चांगल्या म्हणावं लागते. पण काही विचित्र वागण्याला फार बेकार हे पहा वाटत नाही, ऐका वाटत नाही, पण ऐकावं लागते. सोडून द्या. कारण कर्माबाई किती शहाण्या होत्या, कशा होत्या. काही अडचणी असतात, काही प्रारब्ध असतं. त्या ठिकाणी आपलं त्यांना जगन्नाथाची सेवा करायच्या, पण त्यांना आपली सवय लागून गेलेली. लेकरू नव्हतं, बाळ नव्हतं. आता ही पुरातन गोष्ट आहे तुम्हाला सांगायला म्हणजे फार. कारण पहिलं आमच्या पुस्तक होतं बघा. कारण लेकरायला काही पहिलं असं दुसरे औषधं पाणी काही नव्हते. एवढं एवढं आरावर भाताचं बुटकं करायचं, पाणी ठेवायचं, पाण्याची हांडी तापायची, तिथं एक कोळशे पडायचे, त्या कोळशावर भाताचं एवढे एवढे तांदूळ टाकायचे, एवढं पाणी टाकायचं, भाताचं ते बुटकं करायचं, लेकराला खाऊ घालायचं. अशी पद्धत होती आमच्या पुस्तक होती. पुन्हा नाही झालं लेकरं मोठं खायला की झाऱ्या तापू घालायचा, त्याच्यावर झाऱ्यावर 2 खपाटी करायची कशाचे, ज्वारीचे, आणि ती खाऊ घालायची. आम्ही खाऊ घातले बरं का, हे लवाड नाही काही नाही. आता पुस्तक होतं. आता ते वेगळंच विषय. सून सेन काय काय निघाले, कुकरण काय कोरी, त्याचं बोलायचं कामच नाही. आज आपण त्याच्यात जाऊच नाही, आणि नुसतं वाटलं तर खावं बसावं अशी कथा झाली. काही नव्हतं पहिलं. कारण चुलीवर दन 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 चुलीत पेटायच्या, चुलीवर मस्त करायचे, ते बुटकं करून लेकराला खाऊ घालायचं. तसे कर्माबाई होत्या, त्या कर्माबाई तसंच करत होत्या. कारण त्यांना लेकरू वाढ नव्हतं, पण त्यांना देवाची कृपा झाली होती म्हणा, की देव आवडत होता म्हणा. त्यांनी रंगनाथाला मांडलेलं आपल्या ते बुटकं करायचं. उठायच्या, अंगण संडासून तोंडून यायच्या की बुटकं टाकायचं, पाणी ठेवायचं आणि बुटकं टाकायचं पारशानं बरं का. कारण आपल्याला आवड पाहिजे आणि भक्ती पाहिजे. भक्ती प्रेम बढाया. कारण भक्तिप्रेमाला देव भुकेला काय असन ते पाहत नाही. इदुराच्या पातळ कण्या देव माय बापा धन्या. द्रौपदीचे भाजी पानं आणि तृप्त झाले नारायण, असा देव आहे. देवाला काही लागत नाही. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कारण भगवान भक्तीचा भुकेलेला आहे. कारण भगवंताला काही लागत नाही. कारण पैशा आदल्याचा तो भुकेलेला नाही. आपल्याला द्यावा लागतो दान धर्म. भुकेला नाही म्हणजे द्यायचं नाही असं करू नका. दान द्यावा, धर्म करावा. आपण असणारा आला अतीत अभ्याती. आपल्याला असं वाटा की रोज माझ्याकडून आज काही घडलं नाही असं वाटावं माणसाला. आपण देवाला गेलो, पसाभर दाणे नाहीत, पसाभर गहू नाहीत, पसाभर काहीतरी देवाला द्यावं, तेव्हा आपण अन्न शिवा. आपण आज चालणं बरं. असे मोठ्या मोठ्या गावाने तर अजिबात चालणं झाले. काय करावं. असू द्या, जसं असून तसं. काल आहे तसं मेन काला आलेला आहे. पण जण असणाऱ्या त्या कर्माबाई ते बुटकं करायच्या आणि देवाला आंघोळ झाल्या खाऊ घालायच्या आणि टाकायचं पारशानं शिजायला. कारण पहिलं होतं आंघोळ केल्याशिवाय काही करायचं नाही. इकडलं पाणी तिकडलं पाणी, तिकडं सवळं इकडं ओवळं हे होतं कोणा ब्राह्मण लोकांमध्ये. आता आपल्याकरता तेच चांगले झालेत म्हणायचं काम आहे. असं विचित्र वातावरण झालेले. असं तेही बोलता येईना. कारण आज म्हातारपणाला तर कोणी विचारी नसतं, कशाला भांडवली करायच्या, ते सोडून द्या. मग त्या कर्माबाईनं रोज बुटकं करून खाऊ घालायचं, देवाने खायचं ते बुटकं. कोणी पांडुरंगाने म्हणा, जगन्नाथाने म्हणा, त्यांचा गोपालकृष्ण काय देव होता त्यानं म्हणा, खायचं ते रोजचं बुटकं खायचं. आंघोळ करायची, ते बुटकं पारशानं टाकलेलं खायचं. असं खाता खाता एके दिवशी माझ्यासारखे कर्मळ ब्राह्मण आले 2-3 जण. त्यांचं पाहिलं, तिच्या घरी उतरले. कारण ब्राह्मण आले म्हणजे ब्राह्मणाच्या घरी उतरायचे. आता ते ब्राह्मण उतरले, त्यांनी पाहिलं, हिनं आपली उठली, संडास तोंडून केलं, आंघोळ केली, अंगणसडा करायला बुटकं टाकलं, अंगणसडा केला, चुलीवर पाणी ठेवलं. आता त्यांनी पाहिलं, म्हणले बुटकं म्हातारीनं लेकरू नाही बाळ नाही कोणाला ठेवलं असं. ते ब्राह्मण म्हणाले. तिनं आपल्या नित्यनेमानं ब्राह्मणाला काय द्यायचं, काही चहा नव्हता, पाणी नव्हतं, तशा काळामध्ये काही नव्हतं. तिनं आपलं तिचा नित्यनेम केला. आता ब्राह्मणाला दुपारचे आला जेवण वगैरे होते. असं असणार. तिनं बुटकं केलं, आंघोळ केली आणि त्या देवाला खाऊ घातलं. देवानं खाल्लं. त्या ब्राह्मणाने पाहिलं, म्हणजे अरे घडी देवाला खाऊ घालते म्हणले बुटकं.
हिला कसं काय येतं आहे म्हणले. बरं म्हणले मग थोडं बसले बोलले केलं इकडं तिकडं केलं. म्हणले आजी म्हणले काय आहे म्हणले तुम्ही पारशानं बुटकं टाकू नका म्हणले शिजायला. तुम्ही आंघोळ करीत जा आणि बुटकं शिजायला टाकून देवाला खाऊ घालतात म्हणले. आम्ही पाहिलं म्हणले आजी तुमचा केवढा अधिकार आहे, तुम्ही किती चांगले आहेत असं ते वर्णन करू लागले ब्राह्मण. पण त्यांना तितकं ते म्हणले की पारशानं करू नका. आता ती म्हणली बरं, कारण ती होती साधी बोळी. पहिल्या बायका काय एवढ्या हे नव्हत्या, ती साधी बोळी होती. मग आता दुसरी दिवशी उठली अंगण सडा. अंगण सडा केल्याशिवाय अंग धुताच येत नाही, कारण झालंच पाहिजे. पहिले सारवण होते गाईच्या शेणानं, अंगण सडे होते दारामध्ये, सगळ्याला होतं. श्रीमंत होता गरीब होता सगळ्याला होते, कारण कुठल्याच नव्हत्या फरशान मारशा असं कुठलं नव्हतं काय. आता फार झालंय हो आजीत, तरी काय साखर झाली पत्ती झाली हेच लोकायचं, पडसं झालं खोकला आलं हेच लोकायचं. पहिलं काही दुखत नव्हतं बायकांचं, लक्षात ठेवा. सकाळी 2 उठायच्या, घाम यायचा डो 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 घामाचा लोंढा व्हायचा अंगावरून. उठली की मोकळी व्हायची. मग काय शेण काढणे म्हण नका, ईद काढणे म्हण नका, काय आम्ही केलंय म्हणून सांगायचं. कारण अशी कामं होते, काही नाही साखर होत नाही पत्ती होत नव्हती काही नाही. दुपारी काय असं जेवायचं, कारण पकवान नव्हते. कुठलं फार झालं तर म्हशीचं दूध एवढं तेवढं वाढायचं, ते सासायच्या हातात होतं, आपल्या हातात नव्हतं. बरं अनुभवाची गोष्ट आहे, असे असणारी होतं पहिलं. आता त्या काय झालं त्यांना, मग ते अंग धुवून म्हणल्या अंगण सडा करायचं म्हणल्या. उशीर झाला त्यांना, उशीर झाला त्या दिवशी. मग आता एकदा दोनदा ते अंगण सडा करायला, आंघोळ मग करायला, मग बुटकं टाकायला, मग ते उशीर व्हायला ना. ब्राह्मण गेले निघून, पण यांना व्हायला ना सांगितलं ते उशीर. मग एके दिवशी देव आले. देव म्हणले पाय स्वप्नामध्ये येऊन सांगितलं देवाने जगन्नाथाने, मला उशीर व्हायला म्हणले, मला भूक लागती, तू जसं आहे तसंच केलं पाहिजेस. असा का असा देव आहे भक्तीचा भुकेला, कारण थोरं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळता. देवाला आंघोळ नाही केली तरी चालतं, जप करणं म्हणा तप करणं म्हणा आपण करू नये बरं का, कारण आपण करायला अधिकार नाही. तिला अधिकार होता, ती होती चांगली म्हणून केलेलं आहे. मला गाणं येते कर्माबाईची उन खिचडी शिरा पुरी मोवानगी, काना माझा भुकेला जेव म्हणून सांगितलं. मला 4-5 काढायचं, खूप गाण्याचं खूप लाखाहून गाणे जवळ. कारण हे काय म्हणायसारखे का नेहमी असे असणारे. अशी कर्माबाईची खिचडी उठली जगन्नाथपुरीची. आज जगन्नाथपुरीला एकादशी त्या देवळाच्या खाली टांगलेली, तिथे एकादशी नाही. तुम्ही काय म्हणायला, मी पाहून आले म्हणून म्हणते सांगते. जगन्नाथाचं मंदिर आहे मोठं, आणि तिथं कर्माबाई आहेचा मोठा असणारा शिराचा केलेला आहे. त्या ठिकाणी याच ठिकाणी पूर्णविराम गोपाल कृष्ण भगवान.